सोनाली सामंत लिखित मौनात अर्थसारे भाग 4. अविनाश घरी आला. पार्टीत बरंच खाणं झाल्याने त्याला भूक नव्हती. आईला तसं सांगून तो आपल्या खोलीत आला. आंघोळ वगैरे आटपून तो बेडवर आडवा झाला. त्याने खिशातून मोबाईल काढला आणि गॅलरीत जाऊन पार्टीत क्लिक केलेला फोटो ओपन केला. तो अनघाचा फोटो होता. आज खरंच साडीत ती खूप गोड दिसत होती. शेवटी अविनाशने तिचे लक्ष नाही असं पाहून तो क्लिक केला होता. त्याने मोबाईल आपल्या कलर प्रिंटरला जोडला आणि त्या फोटोची प्रिंट काढली. हातातला फोटो पाहून अविनाशच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. फोटो पाहता पाहता त्याला झोप लागली. सुशांत आणि राधा दोघेजण एका रेस्टॉरंटमध्ये बसून कॉफीचा आस्वाद घेत होती. राधा, किती मस्त वाटत आहे असं तुझ्याबरोबर बसून कॉफी प्यायला, सुशांत राधाचा हात हातात घेत म्हणाला. सुशांत, मी किती वेडी आहे रे, तुझं प्रेम कधी कळलंच नाही, राधा नाराजीने म्हणाली. हे असं रोजचं म्हणायला हवंय का? आपण आहोत ना एकत्र. तू जुनं नको आठवत बसू, सुशांत तिला समजावत म्हणाला. असं विसरायचं म्हटलं तरी पटकन विसरता येतं का? मी तुझी किती प्रतारणा केली, राधा म्हणाली. काय यार, कसली सुंदर संध्याकाळ आहे, मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊया, विषय बदलत सुशांत म्हणाला. तुझ्या मित्राचं श्रेयसचं लग्न झालं ना, कशी आहे त्याची वाईफ? एकदम आठवून राधा म्हणाली. आरती मस्त आहे, दोघं खूप खुश आहेत, अरेंज विथ लव आहे त्यांचं, सुशांत खुश होत सांगू लागला. हो का, बरं झालं, मला ना अनघाची खूप काळजी वाटते अरे, राधा म्हणाली. अनघा म्हणजे तुझी बेस्ट फ्रेंड ना? का, काय झालं? अरे, तू पाहिलं आहेस तिला, केवढी गोड दिसते, हुशार आहे, चांगली नोकरी आहे, पण लग्न करायचंच नाहीये तिला, राधाने सांगितले. का, तिचं ब्रेकअप वगैरे झालंय का? सुशांत आश्चर्याने म्हणाला. त्याला अनघा आठवली. खरंच ती खूप सुंदर होती. नाही अरे, तिला आई नाही, त्यामुळे बाबांसाठी तिने हा निर्णय घेतला आहे, राधा म्हणाली. अरे च्या, याला काय अर्थ आहे? याला हा पर्याय नाही. समजावू तू तिला. तिच्या वडिलांना माहीत आहे का? सुशांतने विचारले. नाही रे, त्यांना कसलीच कल्पना नाही. ते नक्कीच विरोध करतील. अनघा त्यांचा जीव की प्राण आहे, राधा म्हणाली. इकडे तुझी ही अनघा आणि तिकडे आमचा अव्या. त्याचं तर भलतंच आहे. लेकाला मुलगीच कोणी पसंत पडत नाही, सुशांत म्हणाला. हो का? कोण अविनाश? मला नाही आठवत. अगं, तो बरीच वर्ष परदेशी होता. माझ्या बालपणीचा मित्र. मला त्याची काळजी वाटते, सुशांत म्हणाला. खरंय तुझं, मला पण अनुची काळजी वाटते. मी देवाला प्रार्थना केली आहे, तिचं लवकर जुळू दे, राधा हात जोडत म्हणाली. या सगळ्या बोलण्याची अनघा अविनाशला कल्पनाच नव्हती. समीर, मला वाटतं आता तू इथंच भारतातच राहावं, आपला बिझनेस पाहावा. तुझे डॅडी गेल्यापासून सर्व मी एकटीनेच सांभाळलं आहे, ब्रेडला बटर लावता लावता साठे मॅडम म्हणाल्या. येस मम्मा, मी अजून पूर्ण विचार केला नाही आहे, पण हो, सध्या काही दिवस मी इथेच राहून आपला बिझनेसमध्ये लक्ष घालणार आहे, ऑमलेटचा तुकडा तोंडात घालत समीर म्हणाला. त्यावेळी त्याच्या डोळ्यासमोर अनघा दिसली होती. समीरला अनघा खूप आवडली होती आणि काही करून तिला पटवायचं असा त्याने निर्धार केला होता. अर्थातच लग्नासाठी तो इंटरेस्टेड नव्हता. फक्त आजवर त्याने हाताळलेल्या मुली आणि अनघा यात खूप अंतर होतं. त्यामुळे त्याने तिचं मन जिंकायचं ठरवलं होतं. समीर इतक्या चटकन तयार होईल, होकार देईल याची कल्पना साठे मॅडमला नसल्याने त्याच्या निर्णयावर त्या सुखावल्या होत्या. अर्थातच आपल्या मुलाला त्या चांगल्याच ओळखत होत्या, परंतु सध्या त्यांच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. ठीक आहे, कधीपासून जॉईन होतो आहेस? त्यांनी विचारले. शुभस्य शीघ्रम मम्मा, आजपासूनच, समीर खुर्चीवरून उठत म्हणाला आणि आपल्या खोलीत निघून गेला. अनघाने आज ऑफिसला सुट्टी टाकली होती. खरं तर प्रोजेक्टची धावपळ, नंतर पार्टीज, प्लॅनिंग यामुळे ती दमून गेली होती. तसंही तिला आश्रमात जायचं होतं.
उषा मॅडमना शब्द दिला खरा, पण तिचं जाणंच झालं नाही. तिच्या आठवणी ताज्या झाल्या. तिला आठवली ती बनी, अनघाच्या बस स्टॉपवर एक मुलगी आणि तिची म्हातारी आजी. रोज भीक मागायची. आजी आंधळी होती आणि मुलगी 5-6 वर्षाची. रोजची घाई असल्यामुळे अनघा कधी त्यांना पैसे देई, तर कधी देत नसे. एक दिवस ती मुलगी एकटीच दिसली, म्हणून अनघाने तिला आजीबद्दल विचारलं, तर तिने ती आजारी असल्याचं सांगितलं. अनघाने ऑफिसला उशीर होत असल्याचं कळवलं आणि त्या मुलीबरोबर ती झोपडपट्टीकडे गेली. सर्वत्र सांडपाणी, गटार याचा कुबट घाणेरडा वास सुटला होता. अनघाने तोंडाला रुमाल बांधला. वस्तीतली लोक भूतं पाहिल्यासारखी तिच्याकडे पाहत होती. शेवटी एकदाची ती एका छोट्याशा खोलीकडे पोहोचली. खोली कसली? नुसते लाकडी खांबावर पत्रे टाकले होते आणि भिंतीऐवजी प्लास्टिक लावले होते. तिथे कोपऱ्यात पाय पोटाशी घेऊन आजी झोपली होती. काय होतंय आजी? तुम्ही बस स्टॉपवर आला नाहीत? मी अनघा, रोज पाहते तुम्हाला. आज ही मुलगी एकटीच आली म्हणून आले. अनघाने थांबत थांबत विचारलं. पोरी, देवासारखी आलीच बघ. मी तुला पाहिलं नाही, पण तरी तुझ्याबद्दल आपुलकी वाटते. मी जास्त दिवस जगेन असं वाटत नाही. ही बनी, माझी नात. तेवढी तिला कुठेतरी आश्रमात घाल. फार उपकार होतील. आत्ताच्या या दुनियेत काही खरं नाही एकट्या मुलीचं. घर मालकाचा डोळा आहे तिच्यावर. तो कधीही तिला नेऊन कुंटणखान्यात विकेल. आजी क्षण आवाजात हात सोडत म्हणाली. अनघाचे डोळे पाण्याने भरले. नको नको, तू हिला घेऊन इथून लवकर निघ. मालक कधीही येतील, आजी हात जोडत म्हणाली. अनघाने पटकन बनीला कमरेवर घेतलं. तिने पळत जाऊन रिक्षा पकडली आणि तिला घरी आणलं. तिने सुधीररावांना सर्व हकीकत वर्णन केली. त्यांनीही तिला पाठिंबा दिला. त्यामुळे तिला धीर आला. बनी लहान असली तरी झोपडपट्टीत वाढल्याने आपल्यावर काय प्रसंग आला हे याची तिला कल्पना आली होती. ती अनघाचं शहाण्या मुलीसारखं सर्व ऐके. 2-3 दिवसानंतर पेपर वाचताना अनघाला उषा मॅडमना सावली आश्रमासाठी मिळालेल्या पुरस्काराची बातमी वाचायला मिळाली. मग तिने तडक आश्रम गाठला. प्रत्यक्ष मॅडमना भेटल्यावर तिची खात्री झाली आणि तिने बनीला आश्रमात ठेवले. तिथून मग बनीला भेटायला जात असल्याने तिला आश्रमाचा लळा लागला. ती तिथे रमू लागली. कामाव्यतिरिक्त जास्तीत जास्त वेळ ती आश्रमात देऊ लागली. आज आश्रमाच्या पायऱ्यांशी उभं राहून तिला सगळं आठवत होतं. आपल्याच विचारात हरवून गेलेली अनघा बनीने येऊन हलवल्यावर भानावर आली. ताई, कधीची तुला हाका मारतोय मी. लक्ष कुठे आहे? बनी. अगं हो, तुला शोधत होते मी. कशी आहेस बाळा? तिच्या केसावरून मायेने हात फिरवत अनघा म्हणाली. मी मस्त. सगळेजण तुझी आठवण काढत असतात. बऱ्याच दिवसांनी आलीस तू. मला की नाही तुला गंमत दाखवायची आहे. मला शाळेत भाषणात बक्षीस मिळालं, बनी हातवारे करत म्हणाली. भव्य पटांगण ओलांडून अनघा आश्रमात आली. बरं झालं तुम्ही आलात ते. मुलं तुमची खूप आठवण काढत असतात, अंजली गोखले म्हणाली. खरं तर अंजली अनघाच्याच वयाची होती, परंतु लग्नानंतर लगेचच नवरा गेल्याने तिला पांढऱ्या पायाची म्हणून सासू सासऱ्यांनी घराबाहेर काढलं होतं. त्यामुळे ती इथे शिक्षकीची नोकरी करत होती आणि राहतही होती. अंजली, तुला कितींदा सांगितलं ग, मला अरे तुरे कर, असं आपण एकाच वयाच्या आहोत ग. अनघा अंजलीचा हात हातात घेत म्हणाली. अनघाला सर्व मुलींनी गराडा घातला. तिने सर्वांना खाऊ दिला. तेवढ्यात उषा मॅडम आल्या. बरं झालं आलीस ते. सर्व मुलं किती खुश झाली. हो, गॅदरिंगची तयारी करायची आहे ना, अनघा म्हणाली. अनघा, मी एकांकिका लिहिली आहे. आपण तीच बसवूया का? अंजलीने चाचरत विचारले. अरे नक्कीच, आपण तीच मस्त बसवू. 1-2 नाच बसवू. कोणाला नकला करायच्या असतील किंवा एखाद्याला भाषण करायचे असेल तर तेही घेऊ. चालेल, अनघा म्हणाली. हो, मस्त होईल कार्यक्रम, अंजली टाळी देत म्हणाली. या गॅदरिंगच्या निमित्ताने ती खूप खुश होती. अनघाला बरं वाटलं. दोघी जणी मग तयारीला लागल्या.
ऑफिसमध्ये आल्या आल्या समीरने शिपायाला बोलवले. अनघा मॅडमना मी बोलावलंय असा निरोप दे. सर, मॅडम आज रजेवर आहेत, शिपायाने माहिती पुरवली. हो का, ठीक आहे, समीर म्हणाला. आपण हिच्यासाठी इथे आलो आणि ती रजेवर. समीरला राग आला. एवढ्यात शिपायाने त्याला एक फाईल आणून दिली. साठे मॅडमनी तुम्हाला द्यायला सांगितलं आहे, असं म्हणून तो निघून गेला. समीरने फाईल उघडली. ममता इंडस्ट्रीजच्या नव्या प्लांटचा आर्किटेक्ट होतं ते. फाईलचा संपूर्ण अभ्यास केल्यावर त्याला जाणवलं की खरंच प्रोजेक्ट खूप चांगला तयार केला आहे. तो फाईल घेऊन साठे मॅडमकडे गेला. मम्मा, छानच आर्किटेक्ट डिझाईन केलं आहे. हो, अनघानेच सर्व बनवलं आहे, साठे मॅडम म्हणाल्या. काय सांगते, भारीच आहे ती मुलगी. समीरला कौतुक वाटलं. आज तिने का रजा घेतली आहे? हे बघ समीर, माझा स्टाफ म्हणजे माझी फॅमिली आहे. मी इथे सर्वांना आदराने वागवते. कामाव्यतिरिक्त मी कोणालाही खाजगी प्रश्न विचारत नाही. रजेचं कारण हेही त्यात मोडतं. सो आय डोंट नो, त्या म्हणाल्या. यावर समीर काहीही न बोलता निघून गेला. शेवटी आपल्या आईविषयी त्याच्या मनात दरारा होता आणि तो तिला वचकून होता. दुसऱ्याच दिवसापासून अनघाचं नियमित रुटीन सुरू झालं. समीर तिच्याशी या न त्या कारणाने बोलायचा खूप प्रयत्न करी, पण अनघा मात्र त्याला कधीच संधी देत नसे. तिच्या कठोर बोलण्याने आणि फटकळ वागण्याने तो हैराण झाला होता. एक दिवस तिच्याशी स्पष्टच बोलायचं त्याने ठरवलं आणि इंटरकॉम उचलला. हॅलो अनघा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. एव्हाना त्याने अनघाला अहोजाहो करायला सुरुवात केली होती. हां बोला ना, अनघा तुटकपणे म्हणाली. नाही, इथे नको, आपण कॉफी प्यायला बाहेर जाऊया का? समीरने थोडं चाचरत विचारलं. मला वेळ नाही, इथेच बोला प्लीज, आवाजावर संयम ठेवत अनघा म्हणाली. ठीक आहे, ॲटलिस्ट केबिनमध्ये तरी येता का? समीरने विचारले. ओके म्हणत अनघाने फोन ठेवला. काहीतरी मनाशी ठरवून ती उठली. बोला मिस्टर समीर, काय काम होतं? अनघा समीर समोर उभ्यानेच म्हणाली. प्लीज बसा, असं समीरने म्हणताच ती शांतपणे बसली. अनघा, तू मला खूप आवडतेस, माझ्याशी लग्न करशील? समीरने सरळच विचारलं. तो एवढा स्पष्ट बोलेल असं अनघाला वाटलं नव्हतं. तिला प्रथम धक्काच बसला आणि नंतर तिची तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली. समीरची घाणेरडी नजर तिने ओळखली होती. तो एवढ्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं. तिने दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. मिस्टर समीर, बरं झालं तुम्हीच विषय काढलात ते. मलाही तुमच्याशी या विषयावर बोलायचं होतं. आवडीचं म्हणालात तर मला तुम्ही अजिबात आवडत नाहीत. लग्न तर दूरच राहिलं. साधा मित्र म्हणूनही माझ्या आयुष्यात तुम्हाला स्थान नाही. तुमच्या एकंदरीत वर्तणुकीवरूनच तुमची योग्यता मला समजली आहे. मी तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगते, माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करणं बंद करा, नाहीतर मला साठे मॅडमशी बोलावं लागेल. अनघा ताडकन उठली. तिच्या डोळ्यातून बाहेर पडणाऱ्या अंगाराने समीर जागच्या जागी थिजून गेला. साठे मॅडमचं नाव ऐकल्यावर तो जास्तच घाबरला. त्यानं मनोमन ठरवलं, यापुढे अनघाच्या वाटेला जायचं नाही. अविनाश ऑफिसला निघाला. भाऊंना बरं नसल्याने ते रजेवर होते, त्यामुळे तो एकटाच कार घेऊन निघाला. तसेही बऱ्याच दिवसात त्याने ड्रायव्हिंग केलं नव्हतं. त्याने रेडिओ ऑन केला आणि गाणी ऐकत तो निघाला. अचानक त्याला अनघाचं वेग कमी करायचं वाक्य आठवलं. त्याने आपसूक वेग कमी केला. गंमत म्हणजे पुढच्या सिग्नलला त्याला अनघा दिसली. आधी त्याला वाटलं आपल्याला भास झाला असेल, पण नीट पाहिलं तर ती अनघाच होती. त्याने गाडी थांबवली आणि जोरातच हाक मारली. मिस अनघा, तुम्हाला कुठे जायचं आहे का? अविनाश अनघासाठी अनपेक्षित होता. तिचा विश्वासच बसेना. ती अचंबित होऊन अविनाशकडे पाहायला लागली. अविनाशला वाटलं हिने आपल्याला चक्क ओळखले सुद्धा नाही. खजील होत तो म्हणाला, मी अविनाश कुलकर्णी, ओळखलं नाही का? अनघाला एकदम आपली चूक कळली. पटकन गाडीजवळ येत ती म्हणाली, नाही, ओळखलं तुम्हाला. काय म्हणता आहात? तुम्हाला कुठे जायचं आहे? चला मी सोडतो,
अविनाश म्हणाला. बसावं की न बसावं असा विचार करत अनघा घोटाळली. पण अविनाशने आतून दरवाजाच उघडल्याने तिचा नाईलाज झाला. ती बसली. एकदम अविनाशच्या शेजारी बसल्याने तिला थोडं संकोचल्यासारखं वाटलं. अविनाशच्या लगेच लक्षात आलं. विषय बदलत तो म्हणाला, साठे अँड कंपनीज या रोडवर नाही आहे. तुम्हाला कुठे जायचं आहे? मी सावली आश्रमात जात आहे. उषा मॅडमच्या. अनघाला उषा मॅडम या अविनाशची मावशी आहे हे माहीत होतं. त्यामुळे पत्ता सांगायची गरज नव्हती. ओ, चल तिकडेच सोडतो. त्यानिमित्ताने माझं पण आश्रमात जाणं होईल. अनघा काहीच बोलली नाही. तिला बोलतं करण्यासाठी अविनाशने विचारले, आश्रमात सहजच का? नाही, मुलांचं स्नेहसंमेलन आहे परवा. त्याच्या तयारीसाठी जात आहे. हाफ डे टाकलाय, अनघा म्हणाली. अरे वा, छानच. अविनाशला खूप बरं वाटलं. त्याला खरं तर अनघाविषयी आणखी माहिती हवी होती, पण तिला विचारणं त्याला योग्य वाटेना. तो शांतपणे गाडी चालवू लागला. पण त्याची नजर वारंवार अनघाकडे वळत होती. त्याला स्वतःचाच राग आला. यापूर्वी त्याच्या बाबतीत असं कधी घडलं नव्हतं. नेमकं रेडिओवर गाणं लागलं. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. अनघाला या गाण्यामुळे जास्तच अवघडल्यासारखं झालं. तिने तोंड फिरवलं आणि काचेतून बाहेरचं दृश्य पाहण्याचा ती प्रयत्न करू लागली. अविनाशलाही अवघडल्यासारखं झालं. सावली येईपर्यंत दोघंही अवघडून गेली. त्या दोघांना एकत्र बघून उषा दिदींना बरं वाटलं. आज दोघं जोडीने? त्या आनंदाने म्हणाल्या. त्यांच्या या वाक्याने अनघाला लाजल्यासारखं झालं. अविनाशने डोळ्यांच्या कोपऱ्यातून ते पाहिलं आणि त्याची कळी खुलली. अगं, स्नेहसंमेलनाच्या तयारीला या निघाल्या होत्या. माझं पण इकडे काम होतं म्हणून घेऊन आलो, अविनाश सावरत म्हणाला. बरं झालं आलास ते. परवा स्नेहसंमेलन आहे, तेव्हा ताईला आणि भाऊजींना घेऊन ये. आणि हो, तुझ्या मित्रांना पण बोलाव. मी आमंत्रणाला कार्ड्स देते, उषा दिदी आग्रहाने म्हणाल्या. तेवढ्यात बनी धावत आली आणि अनघाला बिलगली. तिथल्या सर्वांचे अनघावरचे प्रेम पाहून अविनाश भारावून गेला. परवा येण्याचं वचन देऊन आणि अनघाचा निरोप घेऊन तो निघाला. स्नेहसंमेलनाचा दिवस उजाडला. सावली आश्रम नवचैतन्याने उजाळला होता. सर्वत्र आनंदी वातावरण होतं. अनघाची सकाळपासून धावपळ चालली होती. फोटोग्राफरला फोन कर, डेकोरेशन, मुलांचे मेकअप, सर्वच्या सर्व जास्तीत जास्त ती करत होती. पळापळ करता यावी म्हणून तिने पंजाबी ड्रेसच पसंत केला होता. गर्द निळा रंग आणि त्यावर मोरपिसांची नक्षी यामुळे आधीच गोरीपान असलेली अनघा अधिकच उठून दिसत होती. कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच प्रेक्षकांनी पटांगण भरून गेले होते. अविनाश येणारच होता, पण ममताजी आणि माधवराव सुद्धा उपस्थित होते. सुशांत, राधा आणि श्रेयस आरती जोडीने आले होते. अनघाच्या ऑफिसमधली सुद्धा आली होती. साठे मॅडमनी वेळात वेळ काढून हजेरी लावली होती. अनघाशी वाद झाल्यावर समीर अमेरिकेला निघून गेला. एकंदरीत सर्व उत्साहाचं वातावरण होतं. उषा दिदीने जातीने सर्वांचं स्वागत केलं. कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीलाच मुलांची व्यथा सांगणारं नाटक सुरू झालं. अविनाश त्या नाटकात अगदी रमून गेला. तर बऱ्याच बायकांनी डोळ्याला रुमाल लावले. नाटक संपल्यावर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. नाटक लिहिणाऱ्या अंजली गोखलेचं विशेष कौतुक झालं. नाटक संपल्यावर मग नाच, नकला असे कार्यक्रम झाले. सर्वात शेवटी कोणा मुलाला मनोगत द्यायचं असल्यास मुभा देण्यात आली. तशी 5-6 वर्षांची बनी दिटाईने स्टेजवर जाऊन उभी राहिली. एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर एवढ्या लहान मुलीला न घाबरता उभं असलेलं पाहून सगळ्यांना कौतुक वाटलं. बनीने बोलायला सुरुवात केली. इथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. मला अनघा दिदीचे आभार मानायचे आहेत. आज दिदीमुळे मला आसरा मिळाला. मी आजीबरोबर रस्त्यावर भीक मागायचे. दिदीने मला इथे आणून सोडलं. माझी आजी आता कुठे आहे माहीत नाही. अनघा दिदीचं मला आजीची माया देते. थँक्यू दिदी. थोडंसं अडखळत.
तुटत बनीने छान मनोगत दिलं. तिचं बोलणं संपल्यावर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. अनघाने धावत जाऊन बनीला उचलून घेतलं आणि तिचे पटापट मुके घेतले. अविनाशला राहावलं नाही. त्याने पटकन पुढे होऊन आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढले. अविनाशला ओळखणाऱ्यांना त्याच्या या कृत्याने चांगलाच धक्का बसला. सुशांत श्रेयसने एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं, तर ममताजी माधवरावांच्या कानात कुजबुजल्या. यांची जोडी किती छान दिसते. मला तर बाई अनघा सून म्हणून पसंत आहे. माधवरावांना देखील आश्चर्य वाटलं आणि मग त्यांनी हसून मान डोलावली. कार्यक्रमाला आलेल्या सुधीररावांना आपल्या लेकीच्या कौतुकाने आसमान ठेंगणं झालं. कार्यक्रम संपला. अनघा मुलांना घेऊन आतमध्ये गेली, तसे माधवराव सुधीररावांकडे गेले. सोबत उषा दिदी आणि ममताजीही होत्या. उषा दिदींनी ओळख करून दिली. हे सुधीर देशपांडे, अनघाचे वडील. सुधीररावांनी हात जोडले, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर अनोळखी भाव होते. हे माधव कुलकर्णी आणि ही ममताताई, माझी बहीण भावजी. अच्छा अच्छा, तुम्हाला भेटून आनंद झाला. सुधीररावांना अजूनही भेटीमागचं कारण न समजल्याने त्यांचा चेहरा गोंधळलेला होता. हे ममता इंडस्ट्रीजचे मालक. अनघाने याच कंपनीचं प्रोजेक्ट मिळवलं. उषा दिदींनी आणखी विश्लेषण करून सांगितलं. ममता इंडस्ट्रीज म्हटल्यावर सुधीररावांच्या लक्षात आलं. एवढ्या मोठ्या माणसाला आपल्याशी बोलायला आल्याचं आणि आपण साधं त्यांना ओळखलंही नसल्याचं जाणवून ते एकदम खजील झाले. माफ करा, मी आपल्याला ओळखलं नाही. अनु खूप कौतुक करत असते तुमचं. तुम्ही फारच प्रेमळ आणि देवमाणूस आहात. हात जोडत सुधीरराव म्हणाले. आम्ही इथे आमचं कौतुक ऐकायला नाही, तर आपल्याला जेवणाचं आमंत्रण द्यायला आलो आहोत. रविवारी आमच्याकडे पूजा आहे, तेव्हा नक्की या. अनघाला सोबत घेऊन या. हो, मी नक्की येईन. सुधीररावांना खूप बरं वाटलं. घरी आल्यावर सुधीररावांनी अनघाला सांगितलं, अनु, अगं ते माधव साहेब आणि ममता मॅडम किती चांगले आहेत. एवढी मोठी, पण अजिबात गर्व नाही. आपल्याला रविवारी जेवणाचं आमंत्रण दिलंय. रविवारी? बाबा तुम्हीच जाल का? माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, अनघा म्हणाली. बरं बरं, मी जाते. झोप आता तू, फार दमली आहेस. मला तुझा अभिमान वाटतो अनु, सुधीरराव मनापासून म्हणाले. बाबा, तुम्ही पण ना. तुमचीच मुलगी आहे मी. गुड नाईट. अनघा झोपायला निघून गेली.